नमस्कार, स्वागत आहे तुमचं विनास किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चवळीचे वडे। तर तुम्ही पाहिलंच असेल, मी रात्रभर भिजत घातलेली चवळी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। रवा त्यामध्ये टाकलेला आहे, मीठ, धने पावडर, 2 चमचे लाल तिखट, जिरा, ओवा, हळद आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचंय। आणि ह्यामध्ये मी थोडंसं हेल्दी टच देण्यासाठी 2 चमचे मी राजगिऱ्याचं पीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जर अजून घट्ट पीठ हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकू शकता। तर मी जास्त घट्ट पीठ केलेलं नाहीये, तर लगेच तयार झाली ही पॅटी। तर आपण स्टीमरमध्ये असं डायरेक्ट लगेच होते ही, तुम्ही बघू शकताय, लाईव्ह आहे, काही एडिटिंग नाही, काही नाही या प्रोसेसमध्ये। तर मी हातावर घेतली आणि लगेच टाकली, कारण मी घट्ट पीठ केलेलं नाहीये। तुम्हाला घट्ट हवं असेल तर करू शकता तुम्ही। तर असं एक एक करून आपण स्टीमरमध्ये टाकून द्यायचंय। तर मी एक लाईव्ह व्हिडिओ केला होता, चवळीचे वडे लाईव्ह व्हिडिओ। ते मी स्टीम केलेलं नव्हतं, मी डायरेक्ट शॅलो फ्राय केलेले होते। तर तेही सुद्धा तुम्ही बघू शकता। पण हे आपण ज्यांना कमी तेल आवडतं त्यांनी असं स्टीम करून खाल्लं तरी चालेल। तर हे आपण आधी स्टीम करून घेणार आहोत आणि नंतर शॅलो फ्राय करणार आहोत, क्रिस्पी टच देण्यासाठी। तर एक एक पॅटी मी अशी, मला जास्त कष्टही लागलेले नाहीये ते करायला, तुम्ही बघू शकता, कारण मी जास्त घट्ट पीठ मळलेलं नाहीये। फक्त चवळी आणि 1 चमचा राजगिऱ्याचं पीठ आहे। तर आपण हे स्टीम करून घेऊया 10 मिनिटे मोठे गॅसवर आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर। तर आपण आता स्टीमर बंद करूया आणि 20 मिनिटांनी आपण उघडून बघूया। तर जवळजवळ 90% हे शिजलेलं आहे। तर आपण काय करायचं, आता कढई घ्यायची आहे, त्यामध्ये आपण अगदी 2 ते 3 पळी आपण तेल टाकायचं आहे। आणि त्यानंतर जेवढे त्या तेलामध्ये बसतील तेवढे चवळीचे जे आपण पॅटीज तयार केलेले आहेत ते आपण अशा पद्धतीने टाकायचे आहेत। तर जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तो क्रिस्पीपणा येत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता। बारीक गॅसवर आपण 5 मिनिटे एका बाजूनी आणि 5 मिनिटे दुसऱ्या बाजूनी असं आपण हे चवळीचे स्टीम केलेले वडे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर अतिशय कमी साहित्य, साधं साहित्य आणि हेल्दी असा हा टच दिलेला आहे मी चवळीचे वडे या रेसिपीला। तर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। हेल्दी ऑप्शन आहे हे। जर तुम्हाला भजी खावीशी वाटली तर तुम्ही भजी खाण्याऐवजी हे हेल्दी ऑप्शन चूज करू शकता। म्हणजे ज्यांना डायबेटिक आहे ते सुद्धा हे खाऊ शकता, अगदी कमी तेल वापरून। तर ते सुद्धा जास्तच आहे तसं। तर नक्की करून बघा। यामध्ये थोडंसं तेल जास्त झालेलं आहे, पण तुम्ही कमी तेल टाकू शकता। तर नक्की करून बघा, चवळीचे वडे खूप छान लागतात। टी टाइम स्नॅक म्हणून किंवा सकाळी नाश्त्याला म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। खूप जास्त काही कष्ट लागत नाही, वेळ लागतो फक्त स्टीम व्हायला। बाय बाय।